मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। वरळीत सासमिरा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी आपला हा मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळतोय। अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत। अजिंक्य नाईक यांच्याशी बोलणार आहोत। यंदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मनात कोणते मुद्दे होते? मनात मेन म्हणजे डेव्हलपमेंट हा विषय होता। म्हणजे भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये जी आघाडी बेटर काम करू शकतं हा मेन डोक्यात उद्दिष्ट ठेवून आणि मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ज्यांचं बेनिफिट होऊ शकतं ज्या आघाडीचं तो मी मनात मुद्दा ठेवलेला होता। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहात, राजकीय पक्षांकडून खेळाविषयी आणि खेळाच्या प्रगतीविषयी किंवा त्या काही संकल्पना मांडल्या गेल्या असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली सगळे ज्या आघाडी आहे त्या क्रिकेट आणि खेळासाठी हा प्रोज असतात। कारण मुंबई, महाराष्ट्र आणि भारत हे तुम्ही जर एकंदरीत क्रिकेटसाठी बघितलं तर प्रोॲक्टिव्ह आहे आणि आमचा नेहमीच प्रोॲक्टिव्ह गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटचा आम्हाला हा सपोर्ट असतो। येणाऱ्या नव्या सरकारकडून काय अपेक्षा? भारताचा विकास, मुंबई महाराष्ट्राचा विकास, प्राधान्याने मुंबईचा विकास हा महत्त्वाचा आहे। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई।